आज आपण राजस्थानी डाळ बाटी रेसिपी शिकून घ्यायची आहे। त्यासाठी आपण या छोट्या वाटीने 1 वाटी तुरीची डाळ, अर्धी वाटी मसुरीची डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ, अर्धी शिमला मिरच, अर्ध बीट आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि लसणाची पेस्ट, अर्ध टमाटर आणि कोथिंबीर आणि खडा मसाला, हे एवढी सामग्री घेऊन गरम पाण्यात स्वच्छ धुवायची। स्वच्छ धुतल्यानंतर आपण हे 1 ग्लास पाणी टाकून गॅसची फ्लेम लावायची आणि गॅसवर 7 मिनिट कुकर होऊ द्यायचं। 7-8 मिनिट, 2 शिट्ट्या झालं की आपण गॅस बंद करून टाकायचा। गॅस बंद केल्याच्या नंतर आपलं वरण शिजलेलं आहे। वरण शिजल्याच्या नंतर आपण त्याला तडका देण्यासाठी असं इथं तयार ठेवायला पाहिजे आणि असं हे करून ठेवायला पाहिजे। आणि बाटीसाठी आपल्याला 1 वाटी, या मोठ्या वाटीनं 2 गव्हाचं पीठ घ्यायचं आणि अर्धी वाटी रवा घ्यायचा। इनोची 1 चमचा टाकायचा आणि ओवा 1 चमचा हातावर असा चोळून याच्यामध्ये टाकायचा आणि 1 चमचा गरम तूप करून या पिठामध्ये टाकायचं आणि या पिठाचा उंडा तयार करायचा। उंडा तयार केल्याच्या नंतर असा उंडा तयार होतो आणि असे तेल लावून आपण हे करायचे, गोळे करायचे आणि गॅसची हे करायची आणि इडलीचं पात्र घ्यायचं। इडलीचं पात्र घेऊन त्या पात्राला असं तेल लावायचं। तेल लावून इडलीचं पात्राच्या मध्ये 1 ग्लास पाणी ठेवायचं आणि हे आपण ते गोळे केलेले असे त्याच्यात तेल लावून ठेवायचे। 10 मिनिटाच्या नंतर आपण गॅसची फ्लेम बंद करायची आणि हे याच्यातले आपले झालेले हे असे बाटी होत असती। या बाटीला आपण चाकून अर्ध कट करायचं। अर्ध कट करून असं हे ठेवायचं। ठेवल्याच्या नंतर गॅसची फ्लेम अशी लावायची आणि एक छोटंसं कढई ठेवायची आणि बाजूच्या साईडला एक गॅस पेटवायचा। तिकडे एक पॅन ठेवायचं। हे आपलं गरम झाले की नाही पाहायचं। त्याच्यामध्ये थोडंसं असं तूप टाकायचं। आपल्याला बाटी तळण्यासाठी तूप लागत असतं ना। गॅसची फ्लेम थोडीशी वाढवायची। इकडल्या साईडला दोन-तीन माप तेल वगैरे टाकायचं। त्याची थोडीशी फ्लेम लहान करायची। नंतर तेल कडलं की नाही पाहण्यासाठी थोडीशी मोहरी टाकायची। 2-3 हिरव्या मिरच्या टाकायच्या।
टाकायचे, जिरे टाकायचे, जिरे टाकल्याच्या नंतर थोडी लसणाची पेस्ट टाकायची, कोथिंबीर टाकायची, दालचिनी टाकायची, काळ फूल टाकायचं मसाल्याचं मोठं, दोन इलायची, 2 लवंगा, 2 मिरे हे संपूर्ण टाकायचं आणि थोडीशी आंबाडीची लाल चटणी टाकायची. हे आपलं गरम झाले की नाही पाहायचं, त्याच्यामध्ये हे सोडून द्यायचे. वाटी आपण तळून घ्यायची, फ्राय करून घ्यायची वाटी आणि हा तडका वरणात टाकून द्यायचा. सांबर आपलं बाटीसोबतचं सांबर. हे गॅसची फ्लेम बंद करून टाकायची. ही बाटी तयार होत आहे. ही राजस्थानी रेसिपी आहे. छान असं लालसर तळून द्यायचं तुपामध्ये ही बाटी. हा पदार्थ जालना, पुणे, आणि राजस्थानला फेमस आहे. ही आपली बाटी खरपूस तळू द्यायची तुपामध्ये, छान अशी लाल लाल चॉकलेटी बनायची अशी. चांगल्या गाईच्या तुपामध्ये बाटी तळायची. अशी मस्त मस्त बाटी तळू द्यायची.
नवीन नवीन काहीतरी असं सुट्टीच्या दिवशी आपण रेसिपी करायला पाहिजे आणि आपल्या घरात ते सगळेजण आवडीनं खात असतात. लहान लेकराला ते हे आयटम फार आवडत असतात. एकच खाऊन खाऊन कंटाळा येत असतो ना. याची बंद करून टाकायची. ही आपली रेसिपी, राजस्थानी रेसिपी दाल बाटी तयार झालेली आहे. आपण सांबर सोबत सर्व करू शकता.